Hello students, in the last lecture we see the trigonometric functions of specific angles. First we see angle of measure 0 degree. Next बघा angle of measure 90 degree, 180 degree, 270 degree and last angle of measure 360 degree. Now next we see the angle of measure 120 degree or 2 pi by radian. Now in this diagram, x-axis, this is y-axis and angle of measure 120 degree. 120 degree means 120 बघा इथला जो अँगल आहे तो किती असणार आहे 120 degree. OP is a terminal ray and OP lie in the second quadrant. This is first quadrant, this is second quadrant, third quadrant and fourth quadrant. Now terminal ray lie on this in the second quadrant. बघा इथं हा जो अँगल आहे हा 120 degree. PM is perpendicular to x-axis. हा जो PM आहे तो x-axisला कसा असणार आहे तो परपेंडिक्युलर असणार आहे. लक्षाला आता इथे बघा हा जो अँगल आहे इथून इथला अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल लिनियर पेअरमध्ये आहेत. त्यामुळे यांची ॲडिशन जी आहे ती किती असणार आहे 180 डिग्री. आणि मग इथं हा 120 आहे म्हणजे इथला जो अँगल आहे तो किती असणार आहे 60 डिग्री. अँगल POM इक्वल टू 60 डिग्री. अँगल M इज 90 डिग्री. देअरफॉर अँगल P इज 30 डिग्री. अँड देअरफॉर ट्रायंगल PMO इज 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. बघा इथं हा 120 आहे आणि 60 असणार आहे कारण हे दोन्ही लिनियर पेअरमध्ये आहे त्यामुळे ह्यांची ॲडिशन किती असणार आहे 180 असणार आहे. त्यामुळे हा 60, 90 आणि इथला अँगल किती असणार आहे 30 डिग्री. त्यामुळे हा ट्रायंगल जो आहे तो काय असणार आहे 30, 60, 90 ट्रायंगल. आता इथे बघा इट्स टर्मिनल आर्म lie or intersect standard unit circle in PXY. बघा its terminal arm intersect standard unit circle in PXY. Standard unit circle means radius is 1 and therefore OP equal to काय असणार आहे तर 1 असणार आहे. लक्षाला मग OP equal to R equal to 1 and therefore triangle बघा triangle PMO is आपण इथे PM is perpendicular to x-axis. PM हा x-axisला परपेंडिक्युलर आहे त्यामुळे इथला 90 असणार आहे हा 60 असणार आहे and therefore triangle PMO is 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. तुम्हाला लास्ट इयरला 10thला झालेला आहे बघा थेरम झालेला होता. अपोजिट टू 30 डिग्री साईड अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 इंटू हायपोटेनियस. साईड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 इंटू हायपोटेनियस. तुम्हाला थेरम झालेला आहे त्याच थेरमचा आपण इथं यूज करायचा आहे. बघा साईड अपोजिट टू 30 डिग्री साईड अपोजिट टू 30 डिग्री कुठला इथं OM इक्वल टू हा OM इक्वल टू कसं असतो तो 1/2 इंटू हायपोटेनियस 1 किती असणार मग इथं 1/2. सिमिलरली साईड अपोजिट टू 60 डिग्री साईड अपोजिट टू 60 डिग्री म्हणजे काय असणार आहे हे बघा हा PM इथे काय येईल इथं PM इक्वल टू √3/2 इंटू 1 इक्वल टू √3/2. बट P lies in second quadrant. P lies in second quadrant. कारण P हा सेकंडमध्ये आहे. आता P सेकंडमध्ये असेल तर आपल्याला इथं बघा हा OM निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर आहे आणि हा PM हा कसा असणार आहे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर असणार आहे. त्यामुळे एक्स हा निगेटिव्ह आणि वाय हा का असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे. अँड देअरफोर OM
ओ एम इक्वल टू एक्स इक्वल टू किती असणार बघा इथं ओ एमची व्हॅल्यू आपण 1/2 काढलेली आहे इथं. म्हणजेच काय येणार इथं एक्स इक्वल टू -1/2. अँड सेकंड पी एम इक्वल टू बघा पी एम इक्वल टू काय असणार आहे तो वाय इक्वल टू किती असणार आहे बघा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे. त्यामुळे इथं काय येणार √3/2. लक्षाला ओ एम हा एक्स ॲक्सिसवर आहे. ओ एम इक्वल टू एक्स इक्वल टू -1/2 आणि पी एम बघा इथं हा पी एम इक्वल टू वाय इक्वल टू √3/2. हा वाय पॉझिटिव्ह आहे आणि एक्स निगेटिव्ह आहे. अँड देअरफॉर साइन 120 डिग्री इक्वल टू वाय इक्वल टू बाय डेफिनेशन बघा आपल्याला डेफिनेशनमध्ये झालेलं आहे इथं साइन 120 साइन थिटा इक्वल टू वाय. आणि हे कधी घेतो आपण स्टँडर्ड युनिट सर्कल असेल त्यावेळेला आपण हे घेतो. लक्षात आलं. त्यामुळे इथे साइन 120 इक्वल टू वाय इक्वल टू √3/2. कॉस 120 इक्वल टू एक्स इक्वल टू एक्सची व्हॅल्यू बघा किती आहे -1/2 आणि टॅन बघा टॅन 120 इक्वल टू वाय अपॉन एक्स इक्वल टू आता ह्याने ह्याला डिवाईड केलं बघा इथं √3/2 -1/2 2 कॅन्सल होणार म्हणजे काय मिळणार इथं -√3. लक्षाला. सेम आपण ह्याच मेथडने इथं कोसेक साईनचा रेसिप्रोकल कोसेक 120 इक्वल टू 1/y इक्वल टू 2/√3. कोसेक नंतर आपण काय बघणार आहे इथं सेक 120 इक्वल टू 1/x इक्वल टू इथं -1/2 आहे म्हणजे -2/1. आणि लास्ट बघा टॅन 120 इक्वल टू टॅन 120 इथं y/x आहे म्हणजे इथं काय असणार सॉरी कॉट 120 येणार इथं कॉट 120 इक्वल टू x/y इक्वल टू -√3/1 असणार आहे. त्यामुळे इथे काय येणार -1/√3. लक्षात आलं. तर बघा इथं मी परत सांगते अँगल ऑफ मेजर 120 डिग्री और 2π/3 रेडियन. हे स्टँडर्ड युनिट सर्कल काढला आपण इथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस स्टँडर्ड युनिट सर्कल मीन्स रेडियस इज 1 OP इक्वल टू 1 PM is perpendicular to x axis. Let measure angle XOP और इक्वल टू किती येतं 120 डिग्री और 2π/3 रेडियन. इट्स टर्मिनल आर्म हा जो टर्मिनल आर्म आहे इंटरसेक्ट स्टँडर्ड युनिट सर्कल इन PXY OP इक्वल टू 1 R इक्वल टू 1 PM is perpendicular to x axis and therefore triangle PMO is 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. तुम्हाला लास्ट इयरला थेरम झालेला आहे तोच थेरम यूज करायचा आहे. साईड अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 ऑफ इट्स हायपोटेनियस. OM इक्वल टू बघा साईड अपोजिट टू 30 डिग्री OM इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनियस OP इज 1 इक्वल टू 1/2. सिमिलरली PM इक्वल टू √3/2. बट P लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स हा निगेटिव्ह आणि वाय हा काय असतो पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे एक्स इक्वल टू निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली वायची व्हॅल्यू √3/2 घेतली. लक्षाला. आता मग व्हॅल्यूज काढायच्या. साईन 120 इक्वल टू बाय डेफिनेशन यूज करायचे ते साईन 120 इक्वल टू वाय इक्वल टू √3/2. टॅन 120 इक्वल टू y/x इक्वल टू -√3. कोसेक 120 इक्वल टू 1/y अशा व्हॅल्यू आपण इथं काढलेल्या आहेत. लक्षात आलं. आता नेक्स्ट जो आहे तो अँगल ऑफ मेजर बघा इथं 225 डिग्री. सिक्स्थ बघा मेजर ऑफ अँगल 225 डिग्री और 5π/4 रेडियन. इन दिस डायग्राम x axis y axis अँड मेजर ऑफ अँगल 225 बघा कुठं असणार आहे इथून जर आपण इथला अँगल हा बघितला तर इथं 180 इथं पण झालं तर 180च्या पुढे आणि 270च्या अलीकडे म्हणजेच हा जो टर्मिनल रे आहे
तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये असणार आहे. कुठल्या क्वाड्रंटमध्ये? थर्डमध्ये. देअरफॉर मेजर अँगल XOP हा जो आहे तो किती असणार आहे? 225 डिग्री. लेट मेजर अँगल XOP इक्वल टू 225 डिग्री. 225 डिग्री. Its terminal ray or arm intersects. Its terminal arm intersects standard unit circle in PXY. हा जो इथून अँगल आहे तो किती आहे? 225 डिग्री आहे. PM इज परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. बघा हा PM एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर आहे. आता इथून जर इथंपर्यंत घेतला तर अँगल हा किती असणार आहे? 180. 180 प्लस 45 केलात तर किती येणार बघा? 180 प्लस 45. 180 प्लस 45 इक्वल टू 5. 8 प्लस 4 12 कॅरी 1 225. इथला जो अँगल आहे इथला हा 45, हा 90 आहे. त्यामुळे अँगल P पण किती असणार आहे? 45 डिग्री. अँड देअरफॉर ट्रायंगल PMO इज 45 45 90 डिग्री ट्रायंगल. अँड देअरफॉर ट्रायंगल PMO इज 45 45 90 डिग्री ट्रायंगल. 90 डिग्री ट्रायंगल. लक्षात आलं? अँड देअरफॉर OM साईड अपोजिट टू 45 डिग्री. हा पण अपोजिट आहे आणि हा पण अपोजिट. दोन अँगल्स इक्वल आहेत. म्हणजे हा कसला ट्रायंगल झाला? आयसोसेलस ट्रायंगल झाला. आणि आयसोसेलस ट्रायंगल असेल तर बघा PM आणि OM इक्वलच असणार आहे. त्यामुळे PM इक्वल टू OM इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटिनियस. स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळे रेडियस किती असणार आहे? इथं OP 1 असणार आहे. त्यामुळे 1/√2 इंटू 1 इक्वल टू 1/√2. त्यामुळे OM पण किती असणार आहे? 1/√2. PM पण किती असणार आहे? 1/√2. साईड अपोजिट टू 45 डिग्री. बट P lies in थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये X पण निगेटिव्ह असतो आणि Y पण निगेटिव्ह असतो. लक्षात आलं? त्यामुळे Xची व्हॅल्यू निगेटिव्ह आणि Yची व्हॅल्यू निगेटिव्ह. अँड देअरफॉर OM इक्वल टू X इक्वल टू मायनस 1/√2 अँड PM इक्वल टू Y इक्वल टू बघा PM Y ॲक्सिसवर. त्यामुळे इथं PM इक्वल टू Y इक्वल टू minus 1/√2. Both are negative. X and Y are negative. And therefore, sin 225, by definition, sin 225 degree equal to Y equal to minus 1/√2. चला, cos 225 equal to X equal to बघा इथं Xची व्हॅल्यू किती असणार आहे? मायनस 1/√2. साईन 225 Y इक्वल टू मायनस 1/2. कॉस 225 X इक्वल टू मायनस 1/√2. सेम बघा आता इथं tan 225 इक्वल टू Y अपॉन X. आता जर इथं आपण ह्याला डिवाइड केलं तर मायनस मायनस काय होणार? तर प्लस, आणि दोन्ही कॅन्सल होणार. म्हणजे किती येणार? 1. लक्षात आलं? आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह असतो? टॅन पॉझिटिव्ह असतो. आणि साईन आणि कॉस कसे असतात? निगेटिव्ह असतात. लक्षात आलं? तर ह्यांचे रेसिप्रोकल्स बघूया आपण. कोसेक 225 बरोबर ह्याचा रेसिप्रोकल 1/y इक्वल टू मायनस 1/√2 आहे. म्हणजे किती येणार इथं? मायनस √2/1. सिमिलरली सेक 225 इक्वल टू 1/x इक्वल टू मायनस √2/1. अँड लास्ट बघा कॉट 225 इक्वल टू X अपॉन Y इक्वल टू 1. लक्षात. तर हे आपण काय बघितलं इथं? मेजर ऑफ अँगल 225 डिग्री और 5 π/रेडियन. नेक्स्ट बघा
angle of measure minus 60 degree or minus pi by 3 radian. In this diagram, ह्या डायग्राममध्ये बघा आपल्याला इथं आता हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. स्टँडर्ड युनिट सर्कल मीन्स रेडियस इज 1, OP इक्वल टू 1. PM इज परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. आणि इथे बघा हा जो अँगल आहे 60, 90 म्हणजे इथला जो अँगल आहे तो किती असणार आहे 30 डिग्री. आणि त्यामुळे हा जो ट्रायंगल आहे PMO इज 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. लक्षात आला. निगेटिव्ह अँगल जरी असला तरीसुद्धा आपण इथं प्लस घेतला, आपण इथे निगेटिव्ह अँगलच्या आपण व्हॅल्यू काढायच्या आहेत. त्यामुळे इथं -60 घेतला आपण इथे 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल झाला इथं. आणि मग तुम्ही OM इक्वल टू एक्स इक्वल टू व्हॅल्यू काढू शकता आणि PM इक्वल टू वाय इक्वल टू व्हॅल्यू काढू शकता. लेट बघा अँगल XOP and measure angle XOP equal to -60 degree. Its terminal arm intersects standard unit circle in PXY. बघा स्टँडर्ड रे OP is a terminal ray and its terminal ray intersect a standard unit circle in PXY, and therefore PM is perpendicular to x axis. PM is perpendicular to x axis and therefore triangle PMO is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. 30, 60, 90 degree triangle. And then side opposite to 30 degree. Side opposite to 30 degree OM. OM equal to बघा इथं OM equal to साइन अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे किती असणार आहे 1/2 इंटू 1 इक्वल टू 1/2. अँड साईड अपोजिट टू 60 डिग्री PM इक्वल टू √3/2 इंटू 1 इक्वल टू √3/2. लक्षात. बट P लाईज इन कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो फोर्थमध्ये आहे. फोर्थ क्वाड्रंट. P lies in first, second, third and fourth. P lies in fourth quadrant. Therefore, X is positive and Y is negative. And therefore, OM equal to X equal to आता X ची व्हॅल्यू किती घ्यायची आपण इथं +1/2 आणि PM इक्वल टू Y इक्वल टू तर Y निगेटिव्ह आहे त्यामुळे Y ची व्हॅल्यू आपण काय घेणार इथं -√3/2 कारण X हा पॉझिटिव्ह आहे आणि Y हा निगेटिव्ह आहे. लक्षात आलं. काय घेतलं आपण हे P हा फोर्थमध्ये आहे म्हणून. लक्षात आलं. आता साईन व्हॅल्यू काढूया आपण इथे. साईन -60 इक्वल टू बघा साईन थिटा इक्वल टू Y इक्वल टू वायची व्हॅल्यू किती आहे -√3/2. कॉस -60 इक्वल टू एक्स इक्वल टू बघा एक्सची व्हॅल्यू किती आहे 1/2. लक्षात. आणि tan -60 इक्वल टू y/x इक्वल टू ह्याने याला डिवाईड केलं तर काय मिळणार इथं -√3. आणि बघा फोर्थमध्ये कॉस हा निगेटिव्ह असतो. साईन आणि टॅन हे कसे असतात कॉस हे पॉझिटिव्ह असतो आणि साईन आणि टॅन हे कसे असतात निगेटिव्ह असतात. आता ह्यांचे रेसिप्रोकल सेम इथे. कोसेक -60 1/y आणि ह्याचा रेसिप्रोकल -2/√3. कॉसचा रेसिप्रोकल सेक -60 इक्वल टू 1/x मीन्स 2/1. आणि लास्ट बघा कॉट टॅनचा रेसिप्रोकल कॉट -60 इक्वल टू x/y इक्वल टू -1/√3. लक्षात आलं.
तर हे आपण अँगल्स बघितले. लास्ट बघा, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल. निगेटिव्ह अँगलचं आपण मग असे एक्झाम्पल बघितलेलं होतं. टॅन साईन -60चं आपण निगेटिव्ह अँगल आपण बघितलेलं होतं. आता इथे बघा, साईन मायनस थिटा इक्वल टू मायनस साईन थिटा, कॉस मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा, अँड टॅन मायनस थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा. आपण मगाशी याचं एक एक्झाम्पल बघितलेलं होतं. -60 डिग्री बघा, -60मध्ये साईन -60 इक्वल टू वाय इक्वल टू -√3/2. बघा इथं साईन मायनस थिटा, इथं मायनस आलेला आहे बघा. त्यामुळे साईन थिटा म्हणजे साईन 60ची व्हॅल्यू किती आहे? तर साईन 60ची व्हॅल्यू √3/2 आहे. त्यामुळे हा निगेटिव्ह आपण आउटसाईडला लिहिला. कॉस -60 प्लस आलेला आहे इथं, आणि टॅन -60 मायनस आलेला आहे. लक्षात आलं? साईन मायनस थिटा इक्वल टू मायनस साईन थिटा, कॉस मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा, अँड टॅन मायनस थिटा इक्वल टू टॅन मायनस टॅन थिटा. सेम ह्यांचे रेसिप्रोकल्स. साईनचं रेसिप्रोकल काय येणार इथं? कोसेक मायनस थिटा इक्वल टू मायनस कोसेक थिटा. कॉसचा रेसिप्रोकल सेक मायनस थिटा इक्वल टू सेक थिटा. फक्त इथं कॉस आणि सेक तेवढेच पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट मायनस थिटा इक्वल टू मायनस कॉट थिटा. लक्षात आलं? हे आपण काय बघितलं इथं? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स. लक्षात आलं? तर आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स हे बघितलं. इथेच थांबूया आपण.